फिरवत आहे, डोलत आहे, नाचत आहे, हवा देत आहे आणि ऑक्सिजन देत आहे. तर जोरदार टाळ्या त्यांच्याकडे झाल्या पाहिजे. इतकं मोठं काम निस्वार्थ सेवेचं ते द्योतक म्हणजे आमचे वृक्षसम्राट श्रीमान पाटील साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांना किती वर्ष झालं हे म्हणण्यापेक्षा असं मला असं वाटतं की आजही त्यांची जर पर्सनॅलिटी तुम्ही पाहिली तर आजही ते 16 आणि 18 वर्षाचे वाटतात. एखादा 18 आणि 20 वर्षाचा तरुण लाजेल त्यांच्या एखादी त्यांचं धावणं, पाहणं, नाचणं, गाणं म्हणणं किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटी, त्यांचं हसणं बघून कुठलाही एखादा यंग पुरुष, यंग पोरगा सुद्धा लाजेल असे त्यांचं व्यक्तिमत्व, असे त्यांची एन्थुझॅस्टिकनेस हे आपण खरंच इथे अनुभवतो. आणि आपल्याला एक खूप मोठं एक मोटिवेशन मिळते त्यांना बघून की नाही या वयात जर ते असे आहेत तर आपण त्यांना बघून खूप जास्त हॅपी राहायला पाहिजे, खूप जास्त आनंदी राहायला पाहिजे, खूप जास्त नाचत राहायला पाहिजे. खरा आनंद जीवनाचा जर घेत असेल तर श्रीमान चक्रधरराव उर्फ वसंतराव पाटील साहेब खूप खूप अभिनंदन आजच्या वाढदिवसासाठी तुम्हाला. प्रेम हे असंच असावं, सुखदुःखात सहभागी होणारं असावं आणि आनंदात नाचणारं आणि गाणारं असावं. वसंत पाटील साहेब आणि मित्रमंडळींच्या या सुंदर वाढदिवस सोहळ्याचा आम्ही आनंद घेतला. निसर्ग प्रेमी असो, निसर्गाला जपणारे असो, संवाद साधणारे असो, गाणी म्हणणारे असो किंवा एखाद्या कलेला आपली साधना समजणारे असो, सर्वांनीच त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. आम्ही सर्व मित्रमंडळी, गाणू परिवार आणि संपूर्ण अमरावतीच्या वतीने, भारत कला दर्पणच्या वतीने आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. असंच आनंदी राहा, तरुण राहा आणि निसर्गावर तुम्ही प्रेम करत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू पाटील साहेब, हैप्पी बर्थडे टू यू. माणसाने जगावं कशासाठी? आनंदासाठी, सुखासाठी आणि एकमेकांवर प्रेम करण्यासाठी. वसंतरावांकडनं आपण सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकतोय आणि मित्र म्हणून आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधतो तेव्हा बरेचदा हा एक अनुभव आमच्या पाठीशी असतो की झाडांवर, निसर्गावर आणि आपल्या मित्रांवर प्रेम करणारा हा माणूससुद्धा तेवढा जॉली आहे, तेवढाच मनमुराद जीवनाचा आनंद घेणारा आहे आणि कदाचित म्हणूनच एवढी माणसं तो आपल्या जीवनात जोडू शकला. हा अनुभव, हे वातावरण, हे प्रेम असंच टिकून राहो, हीच सदिच्छा आपण व्यक्त करूया. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद. तुझ्या कायम आपल्या कॉलनीमध्ये कायम राहावी अशीच प्रार्थना. आणि आमची सर्वांची अशी भावना आहे की तुम्ही हाच उत्साह अविरत ठेवावा आणि तुमचे 100वा वाढदिवस सुद्धा इथेच आपण साजरा करू.
ईश्वर चरणी प्रार्थना आणि खरोखर तुम्हाला 16 वर्षाच्या 20 वर्षाच्या एखाद्या मुलाला लागवेल इतकी तरतरी तुम्ही दुसरी आली म्हणजे बरं